मला असं वाटतं निवडणुकीमुळे वातावरण तापलंय असं आपण म्हणतो, पण ते किती तापू शकतं ते आत्ता मला ह्या हॉलवरनं समजलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आदरणीय मुख्यमंत्री आपल्यात आहेत. ते का आहेत आणि ते आपल्याशी आज मोकळ्यापणे बातचीत करणारे आहे. खरं म्हटलं तर फडणवीस साहेब, तुमचं भाषण ही आमच्यासाठी कायम मेजवानी असते. प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी एक नवीन विचार देऊन जाता. मला असं वाटतं आजसुद्धा तुम्ही ठाणेकरांना डेफिनेटली काहीतरी छान विचार देणार आहात, काहीतरी छान अनाऊन्समेंट्स पण करून जाल. सांगता येत नाही, आम्ही आता मुलाखतीच्या वेळेला आपण ते बोलूच. परंतु जेव्हा ते ठाण्यात आहेत, तेव्हा मला असं वाटतं की त्यांचं भाषण किंवा ते काय बोलतील आमच्याशी. अर्थात माझ्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधानसुद्धा आहेत. परंतु तुमच्या आजच्या बोलण्याला आमच्या ठाण्याच्या मामलेदार मिसळीचा चटकदारपणा असणार आहे. येस, आणि अजून एकदा टाळ्या वाजवायच्या तुम्हाला. आपण ज्या रंगायतांमध्ये बसलो तिथला वडा फार फेमस आहे, त्यामुळे त्या वड्याचा चवदारपणा सुद्धा तुमच्या बोलण्यातनं असणार आहे ही आमची खात्री आहे. आणि मी या मुलाखतीनंतर दोन्हीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तुम्ही होऊ शकता. 100% आम्हाला आवडेल, सगळ्यांना आवडेल. परंतु सर, एक विनंती आहे की तुम्ही सावजी तडका पण देऊ शकता नागपूरचा. नक्की नक्की. मला असं कळलं की तुम्ही नॉर्मली भाषणं करता आणि प्रचार सभेच्या वेळेला, आणि हा एक नवीन फॉर्मॅट भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे आणि आम्हाला दोघांना ही जबाबदारी दिलेली आहे. आणि हा पहिला प्रयोग आहे असं मला कळलं, आणि प्रयोग असल्यामुळे तो रंगायतांमध्येच आहे. यस. आणि सध्या रंगायतांमध्ये हाऊसफुल बरेच प्रयोग होतात. मला एक प्रयोग आहे. आपण मग थोडंसं क्रिकेटवाले लोक आहोत, तर क्रिकेटची मॅच असेल तेव्हा तो बॉलर असतो ना, त्याला एक रनअप घ्यावा लागतो. त्यामुळे मी थोडासा 1-2 मिनिटाचा रनअप घेणार आहे आणि मग नंतर तुमची बॅटिंग आपल्याला बघायची आहे. तो रनअप एवढ्यासाठीच की ठाणेचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. की श्रीस्थानक ते शिलाहार राजा ठाणे हा फार इतिहास झाला. आपण त्या इतिहासात आज रमणार नाही होत, कारण की आपल्याकडे मोजून 1 तास आहे. परंतु समकालीन इतिहासात 3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपण ज्या निवडणुकीच्या संदर्भात इथे जमलेलो आहोत त्याच्याशी आहे. एक तर 16 एप्रिल 1853ला ठाण्याची पहिली रेल्वे सुरू झाली, ती बोरी बंदरला गेली. त्यामुळे ठाणे पहिल्यांदा कनेक्ट झालं जगाशी. दुसरा माइलस्टोन हा 1960 साली जेव्हा मंगल कलश आला, महाराष्ट्र स्थापन झाला, त्यानंतर जे औद्योगिकरण झालं आणि जवळजवळ 50 वर्ष अहोरात्र, म्हणजे बहुतेक जुने ठाणेकर इथे आहेत, त्यांनी ठाणं कधी झोपलेलं पाहिलंच नाही, एवढ्या फॅक्टरीज होत्या. त्यामुळे दुसरं माइलस्टोन जो आहे तो औद्योगिकरणाचा आहे, त्याचा इम्पॅक्ट शहरावर झालेला आहे. आणि तिसरा माइलस्टोन डेफिनेटली अर्बनायझेशनचा आहे. साधारण नवीन सहस्त्रक सुरू झालं, त्यानंतर ठाणं काय बदललं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींचा एक खूप जबरदस्त इम्पॅक्ट ह्या शहरावर झाला. आणि हे एक अतिशय निसर्गरम्य, एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसरीकडे खाडी, विस्तीर्ण अशी खाडी, आणि अशा पद्धतीचं हे शहर 1960च्या सुमारास एकदम त्या यंत्रांच्या खडखड्याने जागं झालं. म्हणजे ठाणं शहर जागं झालं. त्यानंतर नवीन मुंबईतला बेलापूर पट्टा, मग कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, MIDC, आणि ही अजूनही प्रगती चालू आहे. आणि आपण आता FDIच्या गोष्टींचा उल्लेख करतो की एवढी मोठी गुंतवणूक येते वगैरे, पण सर आम्ही अभिमानाने सांगतो की ठाण्याने FDIचं पहिलं पान जे आहे ते लिहिलेलं आहे. कारण सगळ्या MNCs, बहुराष्ट्रीय कंपनी ठाण्यात त्यांच्या फॅक्टरी सुरू केलेल्या आहेत त्यांनी. आणि जेव्हा नवीन उद्योग सुरू झाले तेव्हा स्टार्टअप्स ह्या सुद्धा ठाण्यातच सुरू झाल्या. त्यामुळे आम्ही ठाणेकर कोणीच मान्य करणार नाही की ठाणे ही डॉर्मेटरी आहे, इथे लोक फक्त रात्री येऊन झोपतात आणि दिवसा मुंबईत जाऊन काम करतात. हे चूक आहे. ठाणं आता जागं शहर आहे, तिथे मॉल्स आहेत तसे, येस, आणि मोठी मोठी ग्रंथालय आहेत 150-150 वर्ष जुनी. तर थोडक्यात हा ठाण्याचा इतिहास मला तुम्हाला सांगायचा होता. आणि आता आपण सरळ प्रश्नांकडे वळूया, कारण की आपल्याला तुमच्याकडनं बरंच काय ऐकायचं आहे. त्यामुळे तेजस्वीला विनंती करणार आहे की आता पहिला बॉल तू टाक आणि बॅटिंग आता सुरू करूया. सर नमस्कार. थेट प्रश्नाकडे येते. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की आपण ठाण्यातनं बाहेर जातो, काम करतो आणि ठाण्यात परत येतो,
असं उरलेलं नाही आहे. तर ह्याचं उदाहरण मी स्वतः आत्ता आहे की मी गोरेगावात राहत होते. तिथून मी आत्ता ठाण्याला शिफ्ट झाले, कारण माझं आत्ताची जी सिरियल चालू आहे त्याचं शूटिंग ठाण्यात असतं. आणि ठाण्यामध्ये शिफ्ट होण्याचं एक कारण असं आहे, जो प्रश्न कदाचित ठाणेकर रिलेट करतील. थोडंसं ठाणं प्रवासाच्या दृष्टीने लांब 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 जातं. तर ही जी की वाहतूक कोंडी होतीये, त्या संदर्भात तुम्ही काही प्लॅनिंग केलंय का? त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मला असं वाटतं की मुळामध्ये ठाणे असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, या क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा जर काही प्रश्न असेल तर तो वाहतुकीचा प्रश्न आहे, तो दळणवळणाचा प्रश्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की 2 प्रश्न जर आपण मुंबईसहित MMR रिजनमध्ये सोडवू शकलो, एक लोकांच्या राहण्याचा आणि दुसरा लोकांच्या कम्युटेशनचा, तर खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो असं मानता येईल. ठाण्यामध्ये एक प्रकारे दळणवळणाच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपण आता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. विशेषतः आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली. आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला, त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या. पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं. आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे. दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत. हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू. यामध्ये ठाण्याला एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे. ठाण्याला मुंबईकडे कनेक्टिव्हिटी दिली आहे, ठाण्याला कल्याणकडे भिवंडीकडे आपण कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि त्यासोबत 3, 4, 5 मेट्रो ज्या आहेत त्या सगळ्या मेट्रो या ठाण्याशी आपण कनेक्ट केलेल्या आहेत. आणि सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचा देखील आपण आता एक प्रस्ताव मान्य केलेला आहे. त्यामुळे ठाणे कदाचित हे पहिलं शहर असेल की ज्या शहरामध्ये कंप्लीट रिंग मेट्रो आपण करणार आहोत. आणि नुसतं आपण मेट्रो करून या ठिकाणी थांबलेलो नाही, तर दळणवळणाच्या दृष्टीनं अजून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण जी आपली सबर्बन रेल्वे आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. लोकल जी आपली लाईफलाईन आहे. म्हणजे आज तर आपण मेट्रो आणली, मेट्रो अतिशय चांगली आहे, अतिशय सुंदर डबे आहेत, एअर कंडिशन आहेत, दरवाजा लागतो. पण अनेक वर्ष त्या आपल्या सबर्बन रेल्वेला लटकून आणि त्याच्यामध्ये एंट्री करत म्हणजे मला असं वाटतं कसरत करत लोकांनी खूप वर्ष काढली आहेत. पण आता आपण बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात या सबर्बन रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स आपण चांगले केले, त्याची आपण हाईटही वाढवली, त्याची लेंथही वाढवली, स्टेशन्स चांगले केले, एस्केलेटर्स आपण त्या ठिकाणी लावले, स्वच्छता आपण केली. पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आणि आम्हाला असे का? त्यामुळे आता त्याचंही उत्तर आपण शोधून काढलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रोसारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन्ड आपण करतो. वा वा. आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवू नये, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन्ड लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं आहे तेवढंच आपण ठेवणार आहोत. त्यामुळे कम्युटेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय. सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. बसेसने आपण जोडतो. आणि यातला तिसरा टप्पा काय आहे? तिसरा टप्पा आहे MMRच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा. आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं. आता सिंगल ॲपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ॲपवर एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेलात
तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल, किंवा मुंबईतली मोनो असेल, किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तेव्हा वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ॲपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथनं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे, अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि MMR रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी, म्हणजे हे जे 475 किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम कुठेही जा, सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल. अशा पद्धतीनं याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे.